पनवेल तालुक्यातील आदई गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले। पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना दिलासा देण्याचे काम होत आहे। त्यानुसार आदई गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 20 लाख रुपयांच्या विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या कामाचे भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले। यावेळी भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टीने विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जनतेची सेवा करते, मात्र विरोधक हे फक्त थापा मारण्याचे काम करतात असे म्हणाले। या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, धर्मा शेठ काकडे, महादू शेळके, भाई रामा पाटील, एकनाथ मोकल, जगदीश शेळके, विलास शेळके, आकाश मोकल, श्रीचंद भंडारी, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, पद्माकर शेळके, राजेश काकडे, रोहित पाटील, दीपक शेळके, राजेश शेळके, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, एकनाथ शेळके, कैलास पाटील, किरण शेळके, अभिमन्यू भंडारी, मुकेश मोकल, प्रशांत मोकल, सूरज म्हात्रे, संजय पारंगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण जो विकासाचा तडाखा या विभागामध्ये या गावामध्ये जो लावलेला आहे तो निरंतर चालू आहे। आपण बघितलं असेल की मागे सुद्धा आपण कर्नाला स्पेसपासून जो अंतर्गत रोड होता तिथून ते कृष्ण मंदिरापासून याच्या पुढचा एक टप्पा होता, तो सुद्धा आपण आमदार साहेबांच्या निधीच्या मार्फत आपण हा काँक्रिटीकरणाचं काम जे केलेलं आहे। आपण बघतोय की विकासाचा जो गंगा या भागामध्ये जी आलेली आहे ती निरंतर अशीच होत। आत्ताच आम्ही चिखले येथे जवळजवळ MMRDच्या माध्यमातून असेल किंवा दुसऱ्या माध्यमातून असेल, आमदार साहेबांच्या माध्यमातून 1 कोटीच्या जवळवरतीचा निधीचा आज भूमिपूजन आत्ताच आम्ही चिखले गावात केलेले आहेत। विरोधक जे असतील ते भूलथापा मारत असतात। आपण बघित असेल आदई गावामध्ये विरोधकांनी कुठलं काम इथे केलेलं आहे, आजपर्यंत आपण बघत असाल तर कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आहे, फक्त थापा मारण्याचं काम त्यांचं चालू असतं। आपण पाठपुरावा करत असतो कुठल्याही गोष्टीचा असेल, शाळेची कामं असतील, जिल्हा परिषद शाळेची कामं असतील, या आरोग्याची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, ही भारतीय जनता पार्टीचे आपले जे कार्यकर्ते आहेत यांच्यामार्फत ही आदईमध्ये आपण विकास कामं जी करतोय ती विकास कामं आपल्या पक्षातर्फे होत आहेत, आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून, अरुण शेठ भगत साहेबांच्या माध्यमातून, आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत इथे होत असतात। पण काही विरोधक त्यांचं गोगाव करतात की आमच्या मार्फत यांच्याकडे कुठला निधी, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे काय आहे, याच्या मार्फत हे निधी आणू शकतात। तर नाही, हे विकास फक्त आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतात। आणि मी सर्व कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करेन की आपण जे कामं होत असतात त्या कामाकडे आपण सुद्धा जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि अजून कुठली कामं असतात ती सुद्धा आपण सांगितली पाहिजे। वारंवार आपण याबाबत पाठपुरावा करायला पाहिजे, जसे आपण नेहमीच करत असतो। आपले जे सहकारी सर्व आहेत वारंवार आपल्याकडे अरुण शेठ भगत साहेबांकडे कामाचा पाठपुरावा करत असतात, त्याच्यामुळे ही कामं आपल्याला इथे पूर्तवास येताना दिसत आहेत। एवढं बोलून मी थांबतो आणि सर्व शुभेच्छा। धन्यवाद।